नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आज आपण काय करूयात, 10वी महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये एक लेसन आहे ट्रिग्नोमेट्री. तर त्याच्यामध्ये प्रूव्ह द फॉलोइंग या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत त्यामधले 2 क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत. हा लेसन जसा 10वी महाराष्ट्र बोर्डच्या पुस्तकामध्ये आहे तसा तो 10वी CBSEच्या सुद्धा पुस्तकामध्ये आहे. तर बरेच वेळेला काय होतं, विद्यार्थ्यांना या प्रकारचे क्वेश्चन्स थोडेसे अवघड आहेत असं वाटतं, पण त्याच्यासाठी काही काय म्हणूया ट्रिक्स, युक्ती, क्लुप्ती वगैरे आपण जर का वापरली तर या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही सहज सोडवू शकता. आपण काय करणार आहोत, थोड्याशा सोप्या कमी स्टेपवाल्या क्वेश्चन्स कडून थोड्या जास्ती स्टेपवाल्या क्वेश्चन्स कडे जाणार आहोत. पण करायचं काय आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही हे प्रूव्ह द फॉलोइंग या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करता तर त्यावेळेला ज्या पेजवर तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करत आहात त्या प्रत्येक पेजवरती काही माहिती लिहून ठेवायची. ती माहिती काय आहे, ती आहे साइन, कोसेक, कॉस, सेक, टॅन, कॉट. म्हणजे काय काय आहे याचा अर्थ, तर हे जे आहेत साइन, कोसेक, कॉस, सेक, टॅन, कॉट हे आहेत रेसिप्रोकल ऑफ इच अदर. म्हणजे या दोघांचं प्रोडक्ट 1 येतो. साइनची व्हॅल्यू कोसेकच्या अपोजिट, कोसेकची व्हॅल्यू साइनच्या अपोजिट. त्याचबरोबर काय लिहून ठेवायचं, तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज 3 आयडेंटिटीज आहेत. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याचबरोबर काय लिहून ठेवायचं, टॅन रेशो हा काय आहे, हा आहे साइन आणि कॉसचा रेशो. आणि कॉट रेशो हा काय आहे, तर हा आहे कॉस आणि साइनचा रेशो. तर इतकी इन्फॉर्मेशन तुम्ही काय करायचं, तुमच्या प्रत्येक पेजवरती लिहायची आहे आणि क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे. तर आता काय करूयात आपण, हा क्वेश्चन मी लिहिते, कॉट थीटा प्लस टॅन थीटा इज इक्वल टू कोसेक थीटा आणि सेक थीटा, म्हणजे कोसेक थीटा इंटू सेक थीटा. तर इथे काय आहे, ही आहे LHS म्हणजे डावी बाजू आणि ही काय आहे उजवी बाजू. तुम्हाला काय प्रूव्ह करायचं आहे, LHS इज इक्वल्स टू RHS. तर हा क्वेश्चन ज्या व्यक्तीने तयार केलाय त्याला माहिती आहे LHS ही RHS इतकी आहे. त्यामुळे प्रूव्ह द फॉलोइंग मध्ये तुम्ही असं कधीच नाही म्हणणार LHS इज नॉट इक्वल्स टू RHS. ती येणारच आहे. आता ती कशी येणार आहे ते आपण बघूयात. तर मी काय करते, LHS घेते. LHS मध्ये काय आहे, कॉट थीटा प्लस टॅन थीटा. आता ही लिहिल्यानंतर याच्यामधली मी ही इन्फॉर्मेशन यूज करणार आहे. तर काय इन्फॉर्मेशन यूज करत आहे मी, की कॉट थीटा हा कशाचा रेशो आहे, कॉस थीटा आणि साइन थीटाचा. आणि टॅन थीटा हा कशाचा रेशो आहे, तर साइन थीटा आणि कॉस थीटाचा. तर मग मी इथे काय करते, कॉट थीटाची व्हॅल्यू लिहिते मी कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि टॅन थीटाची व्हॅल्यू लिहिते मी साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता ही व्हॅल्यू लिहिल्यानंतर इथे काय आहे, जसे हे माहिती पाहिजे तसं ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनॉमिनेटर्स, की ज्याच्यामध्ये आपण LCM काढू शकतो किंवा प्रॉडक्ट ऑफ डिनॉमिनेटर. मग आता डिनॉमिनेटर कोण आहे, साइन थीटा आणि कॉस थीटा. प्रॉडक्ट काय होईल, साइन थीटा इंटू कॉस थीटा. कॉस थीटा इंटू कॉस थीटा. जर का A इंटू A केला तर काय करता तुम्ही, A स्क्वेअर लिहिता. तसंच मी काय लिहिणार आहे, कॉस स्क्वेअर थीटा प्लस काय लिहिणार आहे, साइन स्क्वेअर थीटा. आता इतकं झाल्यानंतर मग मी कुठे जाते, मी जाते आयडेंटिटीकडे. तर आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. आता इथे सुद्धा काही विद्यार्थी कधी कधी कन्फ्युज होतात, की ते म्हणतात मॅम इथे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 लिहिले आणि तुम्ही तर कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू 1 घेतली, तर ऍडिशन मध्ये सिक्वेन्स चेंज केला फरक पडत नाही. म्हणजे 3 प्लस 5 8 येणार आहे आणि 5 प्लस 3 8च येणार आहे. पण 3 मायनस 5 आणि 5 मायनस 3 मात्र काय होणार आहे, बदल होणार आहे.
तर इथे ऍडिशन असल्यामुळे ही जी व्हॅल्यू आहे ती मी लिहिते 1 अपॉन हे काय झालं माझं साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता मी काय करणार आहे हा जो डिनॉमिनेटर आहे तो मी स्प्लिट करणार आहे 1 अपॉन साइन थिटा इंटू 1 अपॉन कॉस थिटा. मग चेक करायचं 1 इंटू 1 काय आलेलं आहे 1 आलं आणि साइन थिटा इंटू कॉस थिटा सेपरेट केलं म्हणजे साइन थिटा इंटू कॉस थिटा झालं. आता मी इथे जाते साइन कोसेक म्हणजे काय 1 अपॉन साइन थिटा म्हणजेच काय येते कोसेक थिटा. कॉसेक 1 अपॉन कॉस थिटा म्हणजेच काय येते सेक थिटा. ही काय आहे माझी RHS. तर अशा रीतीने मी काय प्रूव्ह केलं LHS जी आहे ती कशा इतकी आहे RHS इतकी आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊयात. तर दुसरा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघा tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 2 आणि tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. तर 95% विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आलेलं असते चुकलाय क्वेश्चन. कारण tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटाची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे आणि tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे. तर हे कसं आहे हो हे शक्य आहे. काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये बघूया. आता अशा प्रकारे क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजे बाकीचे जे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत त्याच्यामध्ये बघा गिव्हन आहे माझ्याकडे tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा इज इक्वल टू 2 आणि मला प्रूव्ह करायचं आहे tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 2. मी काय करते इथे मी म्हणते बाय स्क्वेअरिंग. मी ट्रिग्नोमेट्रीकडे गेलेच नाही. मी कुठे गेले अल्जेब्रामध्ये. अल्जेब्रामधले आयडेंटिटीज इक्वेशन्स. ठीक आहे. आता हा काय आहे tan थिटा प्लस 1 अपॉन tan थिटा याचा मी करत आहे स्क्वेअर आणि 2 चा सुद्धा मी करते स्क्वेअर. आता इथे मी काय करणार आहे याचं एक्सपान्शन मी करणार आहे a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर ह्यातली पहिली काय आहे व्हॅल्यू tan स्क्वेअर थिटा प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म आणि RHS चा तर 2 चा स्क्वेअर झाला 4. आता इथे काय झालं हा आहे tan स्क्वेअर थिटा प्लस इथे हा tan थिटा माझा कुठे आहे न्यूमरेटरला हा कुठे आहे डिनॉमिनेटरला. कट होऊन इथे किती आले 2 प्लस हे 1 अपॉन tan थिटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे याचा अर्थ 1 चा स्क्वेअर 1 आणि tan थिटाचा स्क्वेअर tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4. आता इथे जे 2 आहे ते काय आहे प्लस आहेत म्हणजे ते ऍडिशन मध्ये आहे. ते कुठे आहे LHS ला आहे. ते जर का RHS ला गेले तर काय होता मायनस होतात. ओके नाही. मग हे 4 मायनस 2 मग 4 मायनस 2 झालं तर काय झालं बघा tan स्क्वेअर थिटा प्लस 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 4 मायनस 2 म्हणजे आन्सर किती आलेला आहे 2. तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी पण मला यूज नाही करायला लागली. अल्जेब्रिक आयडेंटिटी यूज करून हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. कधी कधी काय होतं LHS ही RHS इतकी दाखवा असा प्रश्न असतो म्हणजे प्रूव्ह द फॉलोइंग. पण काही वेळेला LHS तुम्हाला सेपरेट प्रूव्ह करावी लागते RHS सेपरेट प्रूव्ह करावी लागते. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत. तर ह्याच्या आधी पण मी 2 क्वेश्चन्स या प्रकारचे शिकवलेले आहेत. तर तुम्ही जर ते पाहिले नसतील तर ते जरूर पहा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला असे ट्रिग्नोमेट्री किंवा इतर जे लेसन्स आहेत किंवा सायन्स वगैरेचे न्यूमरिकल्स त्याचे व्हिडिओज बघायला मिळतील. थँक्यू व्हेरी मच.